4 वर्षांपासून फरार आरोपी ताब्यात. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी. मागील 4 वर्षांपासून फरार असलेला जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने जेरबंद करून घरफोडी व मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड केला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 हे रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप व मनोहर शिंदे यांना इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात संशयित किरण रतन गुजर पाटील हा इंदिरानगर गुन्ह्यात फरार होता. किरण हा गामणेमळाजवळ चोरीची मोपेड गाडी लॅपटॉप विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, जितेंद्र वजिरे आदींनी माऊलीनगर समोरील गामणेमळाकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावून संशयित किरण रतन गुजर पाटील वय राहणार पंचशील नगर, शिवाजीनगर, उपनगर, नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक ग्रे रंगाची होंडा कंपनीची ॲक्टिवा, मोपेड गाडी व लॅपटॉप ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मोपेड गाडी व लॅपटॉपबाबत विचारता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने पिंपरी, पुणे येथून होंडा कंपनीची ग्रे रंगाची ॲक्टिवा मोपेड गाडी क्रमांक MH14 FE 1242 व लॅपटॉप जप्त केले आहे. तसेच किरण रतन गुजर पाटील हा इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात फरार असल्याने मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, भारती देवकर, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, जितेंद्र वजिरे, सुनील खैरनार आदींनी केली आहे.